बरोबर, तुम्ही मुद्द्याला हात घातला ज्या पॉलिटिकल याच्याबद्दल. मला पुरणजींना विचारायचं आहे, पुरणजी, हा जर पक्ष आला समजा, आता आला अशी घोषणा केली, त्याला निवडणुकीचं सगळं हे होईल, तुम्ही काँग्रेस सोडणार, त्या पक्षात जाणार, काय करणार? तुमची राजकीय वैयक्तिक प्रश्न माझा. नाही, असं आहे. हा, मी जन्माने काँग्रेसी आहे बरं. आणि मी मरेपर्यंत काँग्रेसी राहणार आहे. आय हॅव सीन मेनी अप्स अँड डाऊन्स. आय हॅव सीन बेस्ट ऑफ. ह्या पक्षाचं काय करायचं आता? कबुतरांच्या पक्षाचं काय करायचं? नाही, आता माझं हे म्हणणं आहे, हा, गुरुदेवनी हिट ऑफ द मोमेंट काय हा. झालंय बघा, जरा तुम्ही समजून घ्या. हा, 2 महिन्यांनी कबूतर मरतात आहेत. जे प्रेझेंट सरकार बसली आहेत ते धर्माच्या हिंदुत्व नावाच्या खाली निवडून आलेली सरकार आहेत. हे संत महात्मा लोकांनी त्यांना म्हणून निवडून काही करायचं सरकारने, कोर्टाचं ऐकायचं सुद्धा नाही. कोर्ट, एक मिनिट ऐकून घ्या. एक मिनिट विलासभाऊ, ऐकून घ्या. हा, आपण कोर्टावरती पण येऊ ना. तर आता यांची मानसिकता हे झाली आहे की 2 महिने तुम्हाला वेळ दिला, 2 महिन्यात तुम्ही निर्णय करत नाहीयेत आणि त्या दुसरी बाजूला कबूतर मरतात, प्राण जातोय त्यांच्या. राईट. तर देयर इज सम काइंड ऑफ फ्रस्ट्रेशन होऊ शकते. हिट ऑफ द मोमेंट मध्ये त्याने, मला काय याच्याबद्दल माहिती नाही, मी होतो तिकडे, पण आय हॅड नॉट डिस्कस दिस विथ मी. कबूतर मरत नाहीये. माझ्या पर्सनली म्हणणं आहे ते हिट ऑफ द मोमेंट मध्ये सांगितलेलं असेल. गंगवार सर म्हणतात कबूतर मरत नाहीयेत. अरे नाही, ते एक मिनिट. पक्षी आहेत, त्यांना नैसर्गिक अधिकार आहे. ते आपलं अन्न शोधतात, आपलं पाणी शोधतात. तुमच्यावरती भरोशावर नाही आहेत. कोणतेही पक्ष, निसर्गातला कोणतेही प्राणी तुमच्यावर आपला अवलंबून वयाचा नाहीये. आधार करतो, आपला वयाचा आधार करतो, आपला इंटेलिजन्सचा आधार करतो, आपल्या शिक्षणाचा आधार करतो, आपल्या प्रोफेशनचा आधार करतो. मग ऐका ना त्यांचं. एवढा विद्वान माणूस सांगतोय, तुम्ही त्यांचं ऐकायचं सोडून तुम्ही त्या लोकांचं ऐकताय जे तुम्हाला विष्ठा खाल्ल्यावर किडनी विकार बरा होतो म्हणणार. का कमाल आहे तुमची. त्याच्यावर नंतर येऊया. आम्ही यांच्या ऐकतो. माझी फक्त डॉक्टर साहेबांना इतकी रिक्वेस्ट आहे, द ओनली कॉज ऑफ दॅट कबूतरची विष्ठा आहे असा एकही सर्टिफिकेट त्यांनी द्यावा. आम्ही आमच्या लढा सोडून टाकू. हजारो प्रूफ आहेत आमच्याकडे, हजारो पेपर पब्लिश झालेले आहेत, स्टॅटिस्टिकल डेटा आहे. ही सगळा डेटा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. ते सर्व डेटा मेडिकल रिसर्चची आपल्याला काही कल्पना आहे का? आम्ही मेडिकल ॲलोपॅथीचे डॉक्टर कधीही नेहमी पुराव्या सहित बोलतो. पुरावा नसताना कोणती बोलत नाही. वी प्रॅक्टिस द मेडिसिन विच इज एव्हिडन्स बेस्ड. इट इज नॉट द कॉज, इट इज द एग्रीवेटर फॉर अ वीक लंग. बरं, पुरणजी, गंगवार सर, तुमच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तींनी त्यांच्याशी भांडणं योग्य नाही. मी जरा काही प्रश्न विचारतो. पुरणजी, तुम्ही हे सगळे सर्टिफिकेट मागता, एखादं सर्टिफिकेट देता का हो? ते विष्ठा खाल्ल्यावर आपली किडनी बरे होणार आहे, एखादं काय सर्टिफिकेट? काय बघा, त्याच्याबद्दल ना मला एक्सपिरियन्स आहे, नाही त्याच्याबद्दल मला काही नॉलेज आहे. आता गुरु भगवंतनी सांगितलं आहे, ही मस्ट बी हॅव्हिंग एनी एव्हिडन्स. त्यांनी सांगितलंय, काही लोकांना त्या लोकांनी बरं केलंय. आय डोंट नो, मला याच्याबद्दल माहिती नाहीये. मी तिकडे प्रेझेंट होतो, मी सुद्धा ऐकलो. त्याच्यामध्ये मी काय तुम्हाला पटलं, टाळ्या वाजवलं, काय केलं बरं त्यावेळेस तुम्ही ते ऐकल्यावर? नाही, मी ऐकलं, मी विचार करायला बसला होता की कसं काय, आणि नंतर त्यांना भेटून घेऊ, याच्यावर भेटण्याच्या ते अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की ते कबूतर जर पाळला तर भांडणं मिटतात. ते फॅमिली कोर्टाच्या बाहेर एक कबूतर जर ठेवला, सगळे फॅमिली कोर्ट गायब, भांडणं गायब. संसदेत एक ठेवायचं, विधान भवनात एक ठेवायचं, भांडणच गायब, चौकात एक कबूतर, सगळा विषय संपला. सगळीकडे आनंदी आनंद. विलास भाऊ, याच्यामध्ये जर मला थोडा पण तथ्य भेटला तर मी मलबार हिल वरती हे विष्ठा जमा करल आणि सीएम साहेबांच्या बाहेर त्याच्या दूर कर. सर, अक्षरशः सांगतो, ते जेव्हा अजितराव शेवटची कमेंट, 30 सेकंद. अजितराव शेवटची कमेंट, 30 सेकंद. एक मिनिट. आमच्या सीएम साहेबांनी या कबुतरावरती दया केली पाहिजे, ताबडतोब याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. आणि आज एक कॉन्ट्रोवर्सी लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र बुडला आहे,
हे संपवलं शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान हे झालंय, आता असं तिथं आहे, जाऊन थोडी नुसतं मदत करा जैन ना. धर्मचा प्रश्न माननीय नाही. मुख्यमंत्र्यांनी हात जोडून पोटात घातलं आपल्याला, हात जोडू नका. हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्र्यांवरती की त्यांनी टीका CM करताना साहेबांना जरा सांगा, थोडं तोंड हे सांभाळून पूर्ण बोलत जा. सनातन धर्माच्या आपण आता मुद्द्यात काय आलेलं बोललात आहे. की आपल्या वयाचा आणि आदर याच्यामध्ये करतो. बरं ठीक आहे, मी सर्व दोघांनाही जणांसारखं थांबवतो. senior माणूस दोघांनाही आपल्याला समजावून दोघांनाही सांगतो, तुम्हाला थांबवतो. कळत नाही. माझा वेळ संपलाय, माझा वेळ संपलाय. मी थांबून सर, हा सर, शेवटची 30 सेकंद. हा युवराज सर. आजचं मुद्दे फारच वैशिष्ट्यपूर्ण होतं की इथे कुठल्याही वादावादी झाली नाही. पण माझ्यासाठी हे असं आहे की पुरणदोषी जी विचारधारा आम्ही साधन मानतो ते पुरणदोषीच आता विरोधात माझ्या आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे याच्यामध्ये की ते असं म्हणतायत की कुठलाही पुरावा नाही, तर ह्याबाबतचं ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये आहे आणि ते गंगवानी सारख्या तज्ज्ञांनी दिलेलं आहे. ते तुम्ही पहा. गामाचा रिपोर्ट आहे हा 1965चा रिपोर्ट आहे. गामा म्हणजे अमेरिकन संस्थेचा आहे आणि भारतातल्या तज्ज्ञांनी केलेला रिपोर्ट आहे. तो पुरणदोषी कृपया तुम्हाला मी देतो, तुम्ही पण वाचा तो. आणि चुकीचं कुठे जाऊ नये. खरंय, हे वाचलं पाहिजे. संशोधन झालेलं आहे. संशोधन झालंय, करून कोर्टात हे सादर झालेलं आहे आणि त्याच्याबद्दलचा नंतर हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे त्याला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. असे तेजस्वी विचार ठेवून या समाजाला, इथल्या लोकांना खऱ्या अर्थानं वेड्यात काढलं नाही पाहिजे. आपण प्रेक्षकांचं काय मत आहेत पटकन जाणून घेऊया. प्रेक्षक काय म्हणतायत? बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण सवाल विचारला होता की माणसं मरू द्या पण कबुतरं जगवा, ही असंवेदनशीलता आहे का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 83% लोक होय म्हणतायत, 17% लोक नाही म्हणतायत. अशा प्रकारची असंवेदनशीलता, अहिंसेचं नाव घेऊन, जैन धर्मियांचं इतकं उच्च तत्वज्ञानाचं नाव घेऊन तरी करू नका, एवढीच अपेक्षा. आजच्या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.